नमस्कार. आज आपण आलो आहोत सांगली येथील टिळक चौकाजवळील असणारे जुने पौराणिक श्री राम मंदिराला भेट द्यायला. श्री राम मंदिराची स्थापना शके 1846 साली झाली आहे. या मंदिरास पावणे 200 वर्षे पूर्ण झाली आहेत. मंदिर छोटेसे आहे पण अतिशय सुंदर आहे. हे मंदिर टिळक चौकापासून सुमारे 100 मीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिराबद्दल असे सांगण्यात येते की साधारण पावणे 200 वर्षापूर्वी पहिले चिंतामणराव पटवर्धन आणि पांडुरंग भट हे दोघेही मिरजेहून सांगलीच्या दिशेने निघाले होते. पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी पांडुरंग भटांना पहिल्यांदा सांगलीला आणले होते. त्याचवेळी पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी पुराणिक वाडा बांधून दिला आणि श्रीरामाची मंदिराचीही स्थापना करण्यात आली. श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर या मंदिराची सर्व व्यवस्था श्री पांडुरंग भटांकडे देण्यात आली. त्याशिवाय 90 एकर जमीन पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी पांडुरंग भटांना दिली होती. आज ताग्यात पूर्वीपासून चालत आलेली व्यवस्था अविरतपणे चालू आहे. श्री अविनाश कमलाकर पुराणिक हे सध्याचे मंदिराची व्यवस्था पाहत आहेत. भट घराण्याची ही 5वी पिढी आहे. या मंदिरामध्ये दररोज दिवसातून 2 वेळा पूजा अर्चा केली जाते. पूजा सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 7:30 या दरम्यान केली जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी रामनवमीचा उत्सव ही मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या बरोबरच रामदूत हनुमान आणि विघ्नहर्ता गजाननाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रीराम मंदिरात झाली आहे. श्री गोंदवलेकर महाराजांचे पादुका पण या मंदिरात आहेत. मंदिराच्या फरशीचे काम कैलासवासी वा का चाफेकर व सौ उमाबाई श्रीनिवास गोखले यांच्या स्मरणार्थ व श्री कृष्ण भजनी मंडळ यांच्याकडून 25/2/1967 साली केले आहे. तसेच कैलासवासी आत्माराम माधव टिळक यांच्या स्मरणार्थ श्रीराम मंदिरातील गाभारा व सभामंडपातील फरशीचे काम 1/11/1997 साली करण्यात आले आहे. गुढीपाडव्याला आणि दसऱ्याला श्रीरामाची अभिषेक आणि पूजा अर्चाही केली जाते. तर भाविकांनी या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्यावी. याची अधिक माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.